पुणा नाशिक जे रेल्वेचा मार्ग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या गोल्डन ट्रायंगलच्या दृष्टीनं. पुणा नाशिक मुंबई हा गोल्डन ट्रायंगल आहे. देशातला विकसित होणारा एक महत्त्वाचा असा तो तो का कालखंड तो भाग आहे. असं असताना ज्यावेळेस पुणा नाशिकची रेल्वे मार्ग आखला जातो आहे त्यावेळेस त्यामध्ये काम झालेलं आहे. त्याचं पूर्णपणे भूसंपादनाकरताचं मोठं काम झालेलं आहे. जवळजवळ 600 कोटी रुपये त्यामध्ये वाटण्यात आलेले आहे. असं असताना तो रद्द होतो कसा, ही मोठी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या विकासाला चालना देणार आहे. शिर्डीपासून सुद्धा दूर आहे असं नाही आहे. शिर्डीला सुद्धा अत्यंत जवळून जाणार आहे, योग्य सुरक्षित अंतरापासून जाणार आहे. आणि हे सगळं असताना मात्र तो थांबवला का जातो, GMRTचं कारण सांगितलं जातं. ज्यावेळेस तुम्ही 600 कोटी रुपये भूसंपादनासाठी वाटता त्यावेळेस GMRT पाहिली नव्हती का तुम्ही? सगळं पाहिलेलं होतं. असं मला असं वाटतं की यामध्ये काहीतरी राजकारण केलं जातं आहे आणि दुर्दैवी आहे आपल्या विभागाच्या दृष्टीनं हे राजकारण. आपल्या सगळ्यांकरता मदतीचं, या विभागाला मदतीचं असं आहे. ते थांबवलं गेलं आणि म्हणूनच 9 तारखेला आंदोलन केलं जात आहे. सत्यजित तांबे आमदार आहेत, ते पुढाकार त्यामध्ये घेत आहेत. मला असं वाटतं की आपल्या भविष्यकाळाच्या दृष्टीनं पिढ्यानपिढ्याच्या भविष्यकाळात, हे काही एखाद्या 5-2 वर्षाचा विषय नाही आहे. पुढच्या 100 वर्षाचा विषय जर असेल तर ते आपण सगळ्यांनी गांभीर्यपूर्वकच घेतलं पाहिजे, या मताचा मी स्पष्टपणे आहे. जिल्हा बँकेच्या वरती कायम वर्चस्व राहिलेलं काँग्रेस आता महायुतीमध्ये देखील 2 गट पडल्याचं दिसतंय. नेते वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. राधाकृष्ण विखे सध्या शांत भूमिका बघण्याची भूमिका घेत आहेत. नाही, मी एक पाहिलेलं आहे की मी 4 निवडणुका मी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या आहेत. आम्ही निवडून दिल्यानंतर संचालक मंडळ तिथे जातं आणि नंतर मात्र अपेक्षित ज्या पद्धतीनं एक जीवानं राहिलं पाहिजे, एका सूत्रानं राहिलं पाहिजे आणि बँकेचीच काळजी घेतली पाहिजे, शेतकऱ्याची काळजी घेतली पाहिजे, संस्थांची काळजी घेतली पाहिजे, असं होताना मला दिसलं. त्यामुळे माझी काही नाराजी आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका आणि त्यामध्ये आलेले संचालक निवडून आणि त्यांनी केलेलं कामकाज या बाबतीत निश्चितपणे आहे. आता मी पुढाकार घेऊन सगळ्यांना एक केलं होतं. राजकारण इथं नसतं, सगळेजण एकत्र येतात आणि चालवतात. परंतु आता मी म्हणतो आहे की आता पाहूया काय होतं ते. आता काय कोण कसं काय करतंय हे पाहतोय मी. म्हणजे वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये मी आहे. तुम्ही वेट अँड वॉचची भूमिकेत आहेत, विखे पाटील वेट अँड वॉचची भूमिकेत आहेत. मात्र राम शिंदे आता जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना भेटत आहेत. कुठंतरी तो अधिकार त्यांचा आहे ना. शेवटी असं आहे की ते सभापती जरी असले तर या जिल्ह्याचे आहेत आणि संस्थांमध्ये भाग घेण्याचा अधिकार त्यांचा तो आहे. ते जर सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरत असतील तर आमची काही हरकत असेल, कारण हा एक प्रक्रियेचा भाग आहे. राज्यातून काँग्रेस सक्रिय नाही आहे, फक्त अध्यक्षच फिरत आहे, बाकी काही लोक दिसत नाही. सगळीकडेच फिरतायत, फक्त तुम्ही जर मदत केली तर ते दिसतील. आमदार अमोल खताळ जे आहे त्यांची आमदारकी धोक्यात आहे अशी काय नेमके आपण त्या नाही, असं आहे की माझ्या काही हरकती आहेत, माझे काही आक्षेप आहेत आणि त्या पद्धतीनं मी माननीय हायकोर्टामध्ये ते मांडलेलं आहे, उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यावर कारवाई चालू आहे. पाहायचं काय होतं ते.